मित्रांनो, मला माहीत आहे तुम्ही हा जो व्हिडिओ क्लिक केला आहे तो माझा थंबनेल बघूनच क्लिक केलेला आहे। तर व्हिडिओमधलं आपले टायटल आहे की शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर हे भेटत आहे। तर मिनी ट्रॅक्टर कोणाकोणाला भेटत आहे पुढे आपण व्हिडिओमध्ये व्यवस्थित सांगितलं आहे। व्हिडिओ कंटिन्यू करा आणि नवीन जर चॅनलवरती असाल तर सबस्क्राईब। मित्रांनो बघा, आता तुम्हालाही नांगरणीसाठी ट्रॅक्टर योजना ही याचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिले तर महाडीबीटी या साईटवरती जाऊन सगळ्यात पहिले मी इथे बाजूला स्क्रीनशॉट लावलेला आहे, कोणची साईट आहे ती महाडीबीटी या साईटवरती जाऊन तुम्हाला लॉग इन करायचं आहे। तुमचं पहिले जर शेतकरी लॉग इन असेल तर त्याच लॉग इनने परत तुम्हाला लॉग इन करायचं आहे, कारण की महाडीबीटीमध्ये तुम्ही जर दुसऱ्या योजनांचा लाभ घेतलेला असेल जसं की स्प्रिंकलर योजना किंवा मग अवजारी योजना किंवा ट्रॅक्टर अवजारी योजना ह्याचा जर तुम्ही लाभ घेतलेला असेल तर त्याच्याच खाली आता तुम्हाला ट्रॅक्टर योजना हे असं ऑप्शन येत असेल तर ट्रॅक्टर योजनावरती तुम्हाला इथे स्क्रीनशॉट लावला आहे। ट्रॅक्टर योजनावरती जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, तो ट्रॅक्टर योजनाचा पूर्ण फॉर्म भरायचा आहे। तर आता हे ट्रॅक्टर कोणाकोणाला भेटणार आहेत बघा। मिनी ट्रॅक्टर योजना ही फक्त ज्या महिला खेड्यामध्ये, सिटीमध्ये नाही सांगते मी, फक्त खेड्यामध्ये सांगतोय, ज्या महिला खेड्यामध्ये बचत गट चालवत आहेत। बचत गट म्हणजेच काय, ज्या महिलांचं बचत गट स्वरूपाचे, जसं की त्यांचा एक गट असतो, त्या गटामध्ये ते कुठल्याही सुविधा घेत असतात, तर ते बचत गट जर चालवत असतील स्पेशली SC आणि STच्या महिला, तर ह्या महिलांसाठीच ही मिनी ट्रॅक्टर योजना ही गव्हर्नमेंटने काढलेली आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जर गट जर चालवत असताल तर ते जे गट प्रमुख असतो म्हणजे जे अध्यक्ष असतात त्यांनी कुठल्याही, तुम्हाला जर ऑनलाईन फॉर्म भरता येत नसेल, आपण ऑनलाईन फॉर्म हा कसा भरायचा ट्रॅक्टर योजनाचा याचा एक डेमो दिलेला आहे, तिथं खाली मी लिंक टाकून देतो, त्या लिंकला क्लिक करा आणि पूर्ण तसा फॉर्म तुम्ही भरू शकतात। तर आणि तुम्हाला जर असा फॉर्म जर भरता येत नसेल म्हणजे मोबाईलवरून किंवा मग तुमच्याकडे खेड्यामध्ये जर लॅपटॉप अवेलेबल नसतात, मोबाईल अवेलेबल नसतात, काहीच खेडे असे आहेत की जिथं मल्टी सर्व्हिस अवेलेबल आहे, तर तुम्हाला जर ऑनलाईन फोनवरून जरी भरता येत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात पहिले तर मल्टी सर्व्हिसवरती जायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे की मिनी ट्रॅक्टर योजनाचा आम्हाला फॉर्म भरायचा आहे। तर मिनी ट्रॅक्टर योजनाचा फॉर्म कसा भरायचा आहे ते तुम्हाला डॉक्युमेंट सांगतील पूर्ण, त्यांच्याकडून ते डॉक्युमेंट सगळे लिहून घ्यायचे आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या डॉक्युमेंटची पूर्तता झाली पाहिजे, कारण की जर मल्टी सर्व्हिसवाल्यांनी फॉर्म जरी भरला आणि ते तुमचे डॉक्युमेंट तेवढे जर पूर्तता जर गव्हर्नमेंटला नाही आढळली तर तुमचा फॉर्म रिजेक्शनमध्ये येऊ शकतो। त्याच्यामुळे त्यांना म्हणायचं आहे की ते डॉक्युमेंट काय काय लागतं ते लिहून द्या, किंवा मग तोंडी सांगले आणि तुमच्या लक्षात राहणार नाही, त्यांच्याकडून डॉक्युमेंट लिहून घ्यायचे आहेत तुम्हाला। आणि तुमचे जे काय गट चालक असतील त्या महिलांनी ते डॉक्युमेंट पूर्ण व्यवस्थित त्याचे झेरॉक्स करून व्यवस्थित क्लिअर ते डॉक्युमेंट तुम्हाला PDF स्वरूपमध्ये त्यांना सांगायचं आहे की PDF मध्येच अपलोड करा, कारण की भरपूर आता आम्ही काय असे फॉर्म भरलेले आहेत ट्रॅक्टर योजनाचे, ज्या महिलांचं रिजेक्शनमध्ये आलं होतं, काही महिला तर काही अपलोड झालं आणि काही रिजेक्शनमध्ये आलं, तर त्याचा प्रॉब्लेम हा होता। मागच्या वर्षी पण भरले होते आम्ही, तर त्याचा प्रॉब्लेम हा होता, सगळ्यात मेजर प्रॉब्लेम, डॉक्युमेंट जे अपलोड केलेले आहेत ते JPG मध्ये अपलोड केलेले होते, ते साधे अपलोड केलेले असल्यामुळं भरपूर जणांचे ते क्लिअर दिसत नाही, फोटो ब्लर असतात, त्याच्यामुळं पण कधी कधी रिजेक्शनमध्ये हा फॉर्म येतो। तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट जे आहेत ते डॉक्युमेंट एकदम क्लिअर PDF मध्ये आणि व्यवस्थित अपलोड करायचे आहेत आणि त्याची शहानिशा करायची आहे। अशा व्यक्तींना सोबत घेऊन जा, ज्यांना ऑनलाईनचं माहिती आहे, अशाच व्यक्तींना सोबत घेऊन जा, कारण की तुमचा एक चुकी फॉर्म रिजेक्शनमध्ये येऊ शकते। आता पूर्वसंमती, आता भरपूर लोक असे आहेत की त्यांनी मोठ्या ट्रॅक्टरसाठी अप्लाय केलेलं होतं, त्या लोकांची ही काही लोकांची आता पूर्वसंमती चालू झालेली आहे बघा। मी एक इंस्टाग्रामला पण रील टाकलेली होती, पूर्वसंमती अर्ज कसा चेक करायचा, आणि मी 3 वर्षापासून रील टाकतोय। आपण जवळजवळ 3 वर्षापासून ऑनलाईनचे जे काही फॉर्म वगैरे निघतात त्याचे आपण व्हिडिओ बनवतो। तर आपला हा व्हिडिओ बघून भरपूर लोकांना फायदा झालेला आहे आणि भरपूर लोकांच्या पूर्वसंमतीमध्ये ट्रॅक्टर त्यांना भेटलेले आहेत। भरपूर लोक आपल्याला टॅगही करतात आणि फोटोही टाकतात की ह्या सबसिडीवर आपण ही सबसिडी भेटली। फक्त कमी जास्त सबसिडी होते, मोठ्या ट्रॅक्टरला मला वाटतं काय 1,80,000ची सबसिडी सध्या भेटते।
1,80,000ची सबसिडी आणि आता ही जी मिनी ट्रॅक्टर योजना आहे, ह्या मिनी ट्रॅक्टर योजनेला तर 80% सबसिडी आहे. बचत गटवाल्या महिलांसाठी डायरेक्ट 80% आहे. कमी जास्त होऊ शकते, कारण की तुम्ही एकदा प्रॉपर चेक करा, पण 80% आहे. तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं आहे, मी ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की अशाच योजना ज्या काही योजना आहेत त्याच्या आपण ह्या चॅनलला व्हिडिओ टाकत राहतो आणि महत्त्वाचीच इन्फॉर्मेशन देतो आपण, जेणेकरून तुमचं पुढे तुम्ही एखादा कुठलाही फॉर्म भरायला गेले तर तुमचा त्याच्यामध्ये नुकसान नाही हो आणि फॉर्म रिजेक्शनमध्ये नाही हो. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आता सध्या ज्या योजना चालू आहे त्या योजनाची एक प्रॉपर अपडेट आपण या चॅनलला ठेवतो. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.